तालुका शहाणा जिल्हा नांदेड। मी तुम्हाला मागे बोललो होतो त्यापासून मला इको फंगीची फवारणी करायची आहे। मी कशा प्रकारे करत आहे त्याचं मी तुम्हाला आता सांगतो। मित्रांनो, तुम्ही ही टाकी बघत आहात, याच्यात इको फंगीचे द्रावण आहे। ही माझी 2000 लिटरची टाकी। याच्यात NPK, OWDC, व्यायाम या सगळ्यांचं मिश्रण करून ते निविष्ठा तयार केलेली आहे। मी सगळ्या निविष्ठा या डॉक्टर कृष्णचंद्रन यांच्याच वापरत आहे आणि त्याचीच फवारणी मी आज कपाशीवर करत आहे, की जे अतिशय चांगल्या प्रकारे कापसावरती फवारणी करत आहेत। आज मी ही याच्यासोबत इको फंगी, OWDC याच्यासोबतच मी केळीचे संजीवक तयार केलेले आहे, ते मी तुम्हाला दाखवतो। हे मित्रांनो केळीचे संजीवक आहे। हे मी 50 मिली प्रति पंप घेत आहे आणि इको फंगी 8 लिटर आणि उरलेलं जे आहे ते निविष्ठा जी आहे NPK वगैरे सगळ्यांची ती मी घेत आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच्यावरती कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी मी केलेली नाहीये। आज 90 दिवसाचा कापूस माझा झालेला आहे। 90 दिवसाला पण 5 दिवस कमीच आहेत, 85 दिवसाचा कापूस आहे। आज मी कापसाला माती लावण्याचं काम करत आहे ट्रॅक्टरने, तुम्ही बघू शकता। बघा मित्रांनो, तुम्हाला कुठेही फळगळ झालेली दिसणार नाही। काही बोंड आता पक्के व्हायला लागलेले आहेत। मित्रांनो, हा माझा केळीचा बाग आहे। याच्यात सुद्धा मला इको फंगीची फवारणी आज करायची आहे। मला कारण थोडा डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे। कुठल्याही प्रकारचं बाकीचं काही कुठल्याही प्रकारची रोगराई माझ्या केळींवर नाही आहे, परंतु केळींमध्ये डास जास्त झाल्यामुळे काही काळे डाग पडतात। त्याच्यासाठी मी इको फंगीची फवारणी आज घेणार आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा डॉक्टर कृष्णचंद्रन यांचे प्रोडक्ट वापरा आणि आपल्या शेतीचा खर्च कमी करून आपलं उत्पादन वाढवायचा प्रयत्न करा। नमस्कार।